आलोच खरं, चमचे घेतलेत मला पाहिजे होतं. ते बी गेलं मी तुझ्या लक्षात नाही. मी आठवण करून दिला. कोण आठवण करून दिली बाजूला? दही आपल्याला आठवण म्हणजे पप्पांना आपल्याला. दही कोण घेतलं? तुम्ही. काटे चमचे पाहिजे. काटाचं नाही आणली. मॅगी खाताना असं गुंडळून 1-2 तर नाही. सुंडू 3. उद्या आणि जायचं गावात. आता मला ते देवाऱ्याचं हे काढून द्या. हा बघू चमचे काय हो, काढून द्या म्हणजे मी राहू दे देवारा ते, मी ह्याच्यावर पुजतो देव. चौरंग आहे माझ्याकडं, चौरंगावर. कट कराय मशीन नाही, मग कट करलं तर मशीन नाही हो. कट करायचं. अगं करायचं असे हे असं 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 बघ. नाही, खालनं पोकळ आहे ते फुटणार. कापलेली लाकडं असतात ते विकत आणले ते आणायचे ना, त्यानं करायचं चांगलं होईल बघ. अगं मशीन घेतली साहेबांनी. आणि मशीन तर ब्रेड घेऊया आणि कापून टाका. किती रुपयाला? 60 रुपये पावशेर. मशीन. मग अगं ते पण आमच्या घरी 60 रुपयाला नसतं. भाजी आणली, कोथिंबीर, मिरच्या, ढबू. आता डबं घासून ठेवल्यात, डब्यात भरायचं आहे. हरवाई तर कोण नाहीच आहे, कोणाला देतच नाही चमचा. तुम्ही शाळेत घेऊन जाऊनच का नाही या पोराने हे हाय तर हाय हड पिवळा एक चमचा आहे. कोल्हापुरात हळद म्हणते की कोल्हापुरातली जाईल तिने आलं म्हणले आता. हाड मेरी जान है, मेरी जान, जान मेरी जान, जान मेरी जान. काल हिने काळूला सोडून आलेत श्री आणि हिने जाऊन. कोण साहेबाला फोन लावतो ते आता. कोण आलं? ती ही चालेल बोलव की. आव्वा तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? आशा करते मस्त असाल. तर हा दिवस आहे रविवारी दुपारचा, तर दुपारनंतरचं, कारण ब्लॉग बनवून ठेवलेले आहेत आणि टाकायला वेळ मिळेना, कारण लेट नाही यायला लागल्यात. कामानिमित्त थोडं बाहेर गेलेलं होतं, तर टायमिंग जे आहे मी आता 2ची ठेवलेलं आहे व्हिडिओचे. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट पण करत जावा, सबस्क्राईब करा. तर मनूची काही झोप जात नव्हती बघा इथं. त्या मासा खाल्ल्यानंतर एवढी सुस्ती आलेली त्याला. तर हे संध्याकाळचं टायमिंग आहे. सूर्य समोरची जी भिंत आहे आपलं किचन कट्ट्यावरलं जे फरशा आहेत त्याच्यामध्ये दिसायला लागलेलं होतं आणि एकदम छान असं वाटत होतं. तर इथनं काय दिसत नव्हतं एवढा, कारण समोर भिंत आहे त्यामुळं. तर किरणं थोडे दिसतात बघा, मला छान वाटते असं बघायला, म्हणून मी तुम्हाला पण दाखवायला लागले. तर आता हळूहळू ही जशी भिंत वरती जाईल तसे हे दिसायला बंद होईल. तर हाय तोपर्यंत ह्याचा आनंद घ्यायचा, ह्यासाठीच मी तुम्हाला दाखवत आहे. तर समोरच्या म्हणजे काचेसारखे आहे बघा फरशी किचन कट्ट्याच्या वरची, तर एकदम छान आणि मस्त दिसत होतं. तर म्हणलं चला तुम्हाला पण थोडं दाखवावं. तर हे बाहेर हाक मारत होते, तर आम्हाला जायचं होतं जळणाला. तर पहिला पण असं जळण भरपूर गोळा केले, शेण गोळा करून शेणी लावलेले आहेत. तर भरपूर असं केलेलं आहे. माझ्या मते आता जसं हे सिक्युरिटीचं कामाचं बंद झालेत तेव्हापासूनच जळणाला जायचं बंद झालं. नाही तर पहिला आम्ही भरपूर म्हणजे दर मे महिना, दर सुट्टीचा जो दिवस असायचा तो जळण गोळा करण्यातच जायचा. जसा उन्हाळा लागला, पाऊस लागूपर्यंत आम्ही जळण गोळा करायचं. नोव्हेंबरपासून ते पूर्ण जानेवारी काय बरं जूनपर्यंत असं जळण गोळा करत होतो. फोन धर सानू. छोटं कुत्रा अय ए मंद, इकडे चाललो आम्ही. तू कुठे चाललेस? तिकडं सुंड या.
मला का तसं करायलास बाबा ते असलं दररोज यायचं. इकडे जाऊ ना तिकडे. माझ्याकडे आले ते सुंडी इकडे या कुत्री जोरात पळत याला आपण हाय ना बसलं ते तिकडे कुत्रे दाखव कुत्रे. सुंडू चला. हे सुंडी कुठे येऊन झोपले बघा ही. ए शे ए श्क, श्क, श्क. ए ए म्हण्या तुला कुत्र्यांची भीती नाही वाटते. कुत्रे कुठे गेले ते? तेव्हा तिथे बसल्यात. आपण आहेत म्हणून येणार ते कुत्री इकडे. हे बघ कुठं बसले. अरण्य वनात आलो आम्ही जळण गोळा करायला. तिकडच्या ते झाडाच्या आणि जळण गोळा केवढं केले बघा. एवढं मोठं झाड पडले. एवढं मोठं झाड आहे. तर जळण न्यायचं कसं आहे. जळण केले का. आणि हे आमचं कुत्रं बघा. कुत्रं प्लस मांजर आहे. जाईल तिकडे येते. एवढं जळण वर एवढं मोठं जळण. सुंडी जाऊ आम्ही. कसे कशाला आले तिकडं. जळण न्यायला पैशाने केवढं जळण गिळा केले बघ. बारीक जळण आहे. असलं जळण आम्ही लय मोठी मोठी जळण आणल्या. कुठलं ते 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 लाकूड कधी नेणार. ते आता हळूहळू थोडं थोडं न्यायचं. काटायत त्याला लय. हे हे आता बारीक जळण गोळा करताना लाजच वाटत्या. काय मला तिकडं होतं तर केवढं मोठं मोठं जळण आणले. असलं जळण आणले झाडीचे. आणि हे नाही तर काटक्या गोळा करायला की मला लाज वाटते. हे बघा वाघ कसा बसला आमचा. याला काय नाही. बकेट बिर्याणी छोटी 322 ला आणि मोठी 600 ला. मग घ्या किती नको म्हणालेस. तिथनं आणल्या म्हणाल्या कोपऱ्यात. त्या कोपऱ्यात आणल्या म्हणाल्या नाही तिथनं पार्सल. ती का आली नाहीत. त्यांच्या माझ्या पाय चप्पल मी तन्मेची घेऊन आलो. हे घेऊन जाऊ का मी? हा आलो. श्रे श्रे इकडे बघ की. ए श्री थांब मी आलो. ए ए सुंडी ए सुंडी सुंडी ए सुंडू. शिक, 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 शिक. एकदा पप्पाने सायकल वरनं
जळण केवढं गोळा करून आणलेलं आहे ना, सगळं होतं घरात आणि जळण नव्हतं. हे कशाला घेतलीस काय बांधायला? आता ओढत नाही बांधा सगळं निघलं. मम्मी त्याला बोलो. आपण करायला लागले काय? स्वानी काय खाणार आहेस तू? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? लस्सी. मलाई लस्सी का? मलाई आणि मलाई दही आहे आपलं. आता बाहेर कितीला आहे माहिती काय? मलाई लस्सी 30 रुपयाला एक. आपण 60 रुपयाचं दही आणते. 60 रुपयाच्या दह्यामध्ये आपण 6 जण खाणार. 5 जण. 5 कप लस्सी. 5 चार. कप लस्सी. हा? 4 तो चाललाय. हा? 4 कप लस्सी. 5 सगळ्या. ते चाललाय. 5 म्हणजे 3 1 3 3 5 15. 15 म्हणजे 150 रुपये गेले आपला. बरोबर? तर आपण 60 रुपये मध्ये लस्सी तयार करावी. मलाई लस्सी. हे घेतलं आपण दही हो. एवढं दही आहे. आणि हे आपण साखर केली आहे. पिठी साखर म्हणजे पिठी साखर नव्हे, मोठी साखर आहे. तर त्याच्यात एवढं घातलं. बारका चमचा आणलं सांग का? आणि त्याच्यात एलदोडे बी घातल्यात थोडं. आणि हे बरंच हे घेतलंय तुकडे जरा जरा. आणि ह्या रवीनं हलवायचं. म्हणजे हो. आता ही साखर बघ कशी केली आपण पिठावर बोलेच आहे अशी घालणे का? अरे मध्येच इंग्लिश. तेवढे पहिला पोट तेवढं होते बघ्या. ह्याच्यातलं आईस टाकायचं. पण टाकाले बर्फाचं तुकडं. म्हणजे लस्सी कशी टेंच्यासारखीच करायची आपल्याला. गारगा गारी गार. त्याच्यात आपण पाणी टाकायला नाही. फक्त काय असेल ते बर्फाचं पाणी नेला जरा असं हलवायचं असं. तेच आणि का तुला इजी पाहिजे ना? पांढरी लस्सी पाहिजे का? हे कलर टाकून घ्यायच्यात. तुझ्यानंतर टाकून घे मग तू. पांढरीच करे असं देते बाहेरचं टाकून. काय 30 रुपये मध्ये पांढरीच लस्सी प्यायची असते बा. आणि हे रवी असं हलवायचं. पाणी टाकायला दही पाणी टाकतो की जरा असं थोडं सांग ते वरचा. तर दह्यात थोडी साखर आणि वेलदोडं टाकून छान असं त्याच्यात बर्फाचं तुकडं टाकून ढवळून घेतलं. तर हे मिक्सरला लावलं असतं तर आणि जरासं म्हणजे एकदम पूर्ण लस्सीसारखं झालं असतं. पण त्यांनी रवीनं ढवळून घेतले. पण छान झालेली होती लस्सी आणि मस्त लागत होती. फ्लावर पण आणला आत्ताच ठेवून दिलं. 35 रुपयाला एवढा मोठा फ्लावर मिळाला मला. मोठाच्या मोठा मिळाला एवढा मोठा फ्लावर. तर आता जेवणाचा व्हिडिओ बनवायचा होता पण नाही तेवढा वेळ आता. कारण वेळ झालाय मला. आधीच दळप करायचं होतं. 2 किलो निवडून ठेवलंय. आता ते दळायला द्यायला कोण नाही. तर इथं भाज्या सगळ्या डब्यामध्ये ठेवून घेतल्या आणि ह्या डबे एकदम एक नंबर असं भारी आहेत बघा. ह्याच्यामध्ये भाज्या धुवून ठेवल्या तर खाली प्लेट आहे त्याच्यामध्ये जेवढं काही पाणी असते ते साचून राहते. तर आता उन्हाळा पडायला लागले तर तोंडी लावायला लोणचं हे पाहिजेलच. मग ते मिरचीचं असो, लिंबूचं असो किंवा आंब्याचं असो. तर मला 2 मिळाले
कारण तिकडल्या घरला गेलेलो तर आमच्या तिथं गाडी येत्या लोणचं पापड ह्याची. तर पापड तर आहेत आता घरात, म्हटलं चला लोणचं घ्यावं. आणि आता पालक आणला आहे तर ते निवडायचं म्हणजे माझ्या जीवावर येते, कारण पालेभाज्या मला मुळातच आवडत नाही, कारण एक तर वेळ मिळत नाही कामावरून ते भाज्या निवडत बसायला. तर भाजी घ्यायचीच नसत्या पालेभाजी मला, पण ह्यांचं म्हणणं ह्यांना गरगाटा भरपूर आवडतो त्यासाठी. तर इथं कुकर लावलेला होता आणि आता मला करायचं होतं कुर्मा. कुर्म्यासाठी मी घेतलेला आहे फ्लावर, वाटाणा, बटाटा, टमॅटो आणि थोडंसं हिंग, कसुरी मेथी, हळद आणि गरम मसाला हे टाकून मी कुकरला लावून घेणार आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होतो ताईंनो, त्यासाठी मी नाही हे केलेलं आणि बॅटरी पण लो झालेली होती. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळ झाला ना सपोर्ट करा माझ्या चॅनलला. किती वाजले सांगा, घड्याळ का नाही हेच मी प्रत्येक वेळेस सांगत असते. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सांगा की तोपर्यंत बाय. किती वाजले सो 9:30 वाजले आता जेवायला. मग काय करणार आपण, जळणाच नाही येऊन जेवणाला घातले. कशाला नांगायला? मग काय करायचं. गार पाणी आंघोळ. तर इथं आहे ना लस्सी घेतली, गार करायला ठेवलेली होती फ्रीजमध्ये आणि त्याच्यावरती जराशी चेरी टाकली आणि एकदम छान लागत होती बघा. तर पुन्हा एकदा सांगत आहे, चला बाय.